कारलं कडू लागतं म्हणून खात नाही, तर ही बघा अजिबात कडू न होणारी चटपटीत कारल्याची भाजी पारंपरिक पद्धतीने साध्या ट्रिक्स वापरून बनवली आहे. टिफिनसाठी एकदम खास आणि झटपट तयार होणारी आहे आणि घरातील मुले सुद्धा आवडीने खातील अशी आहे. शेवटी एक महत्त्वाची टिप सांगणार नाही आणि त्यामुळे कारलं अजिबात कडू होणार नाही. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पांढरी कारली घेतलेली आहेत. 1 पाव कारली आहेत. कारलं पांढरं घ्या किंवा हिरवं घ्या. कारल्याची भाजी करण्यासाठी ही सोपी पद्धत वापरली ना तर कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही. सुरुवातीला आपण कारली कशी कापायची ते पाहू. बघा, कारल्याच्या शेवटचा जो भाग असतो तो थोडासा जास्त कापायचा, कारण त्याच्यामध्ये सुद्धा कडूपणा जास्त असतो. आता एका कारल्याचे मी 2 भाग केले आणि कारल्यामध्ये ज्या बिया आहेत त्या आपण एका चमच्याच्या मागच्या भागाने काढून मी घेत आहे, कारण या बियांमध्ये कारल्याचा कडूपणा जास्त असतो. कारली जर कोवळी असतील ना तर या बिया काढल्या नाहीत तरी चालतील, पण बिया जर कडक असतील तर कारले खाताना त्या कचकच सुद्धा लागतात. अशा पद्धतीने मी या कारल्यांमधील सगळ्या बिया या काढून टाकल्या, कारण त्या जरा कडक आहेत. तर हे बघा, आता हे कारलं कापताना बघा मी असे गोल चकत्या करत आहे. तुम्ही अशा उभ्या करू शकता किंवा चौकोनी सुद्धा करू शकता. अशा गोल चकत्या मी सगळ्या कारल्यांच्या करून घेतल्या. आता या चकत्या मी एका बाउलमध्ये ठेवलेल्या आहेत आणि इथं आपल्याला भरपूर मीठ टाकायचं आहे. तर हे इथं मी 3 चमचे मीठ घेतलेलं आहे. हे मीठ सगळ्या कारल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. आता हे मीठ कारल्यामध्ये घातलं की मिठाने कारल्याला पाणी सुटतं आणि मग कारल्याचा कडूपणा थोडा कमी होतो. आणि आता हे बघा, छानसं असं हलवून घ्यायचं, चांगलं टॉस करून घ्यायचं आणि 20 मिनिटासाठी मी या कारल्याच्या बाउलवर झाकण ठेवते. कारले बनवण्याची ही एकदम पारंपरिक पद्धत आहे. आता पहा, 20 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून पाहिलं तर या कारल्यामध्ये पाणी सुटलेलं आहे बघा. आता हे पाणी सगळं आपण एक असं हाताने पिळून घ्यायचं, म्हणजे जे कडवटपणा आहे त्या कारल्यामधला कमी होतो. आणि असं छान पिळून झालं की एका प्लेटमध्ये ठेवून देते. आता उरलेलं कारलं सुद्धा असंच पद्धतीने आपण पिळून घेऊ. कारल्याची भाजी का खायची माहिती आहे की कारण हे ब्लड नियंत्रण करण्यास मदत करतं, पचनक्रिया सुधारतं, रक्त शुद्ध करण्यास मदत होतं आणि वजन सुद्धा आपल्या नियंत्रणात राहतं. कारले खाण्याचे खूप फायदे आहेत, त्यामुळे आपल्याला आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी ही खाल्लीच पाहिजे. कारलं हे मी पिळून घेतल्यानंतर एवढं पाणी निघालेलं आहे, त्यात हे पाणी काढून टाकू आणि कारलं सगळं दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेऊ, म्हणजे कारल्याला जे मीठ लावलं होतं ना ते मीठ कमी होईल. कारल्याची भाजी तुम्ही सुद्धा आवडीने खाता का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. या पाण्यामध्ये या चकत्या सुद्धा चांगल्या चोळून घेतल्या आणि अशा चांगल्या पिळून घ्यायच्या, म्हणजे कारल्याची भाजी खाताना अजिबात आपल्याला मीठ जास्त लागत नाही आणि भाजी सुद्धा एकदम चवदार बनते. आता ह्या कारले मी चांगले सगळे पाण्यातून पिळून घेतले आहेत. तर गॅसवर कढई ठेवायची. कढई गरम झाली की 2 ते 3 चमचे तेल घालायचं. आता इथं ही कारले आपण चांगली फ्राय करून घेणार आहे, म्हणजे अजिबात कडू होत नाही बघा. आता चांगलं एकसारखं फ्राय करायचं. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची. मिडियम गॅसवर आपल्याला सतत हलवत राहायचे, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित छान फ्राय होतं. तुम्हाला सांगू, या पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवली ना की टिफिन अगदी चाटून पुसून घरी येतो. अगोदर आपण मीठ लावल्यामुळे कारली मऊ होतात, त्यामुळे असं बघा तेलामध्ये लगेच फ्राय होतात. अगदी 3 ते 4 मिनिटामध्येच ही कारली अशी छान फ्राय झालेली आहेत. इथे तुम्ही पाहू शकताय बघा, एकदम अशी कडक आपली कारली चांगली फ्राय झालेली. एका प्लेटमध्ये ते इथं मी काढून घेतलेली आहेत. आता या कारल्याच्या भाजीला फोडणी देऊ. आता इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आणि इथं मी अर्धा चमचा जिरे घातलं. जिरे चांगलं फुलल्यानंतर 2 कांदे इथं मी चिरून घेतलेले आहेत. इथं कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे. कांदे घातले या कारल्याच्या भाजीला की कारल्याचं कडूपणा आपल्याला अजिबात जाणवत नाही. चवीनुसार आता मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर बघा लगेच त्या कांद्याला पाणी सुटलं जातं, त्यामुळे कांदा लगेच मऊ होतो. इथे कांद्याचा कलर पण चांगला गुलाबी झालेला आहे. आता इथं मी 10 ते 12 लसूण पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये, त्या घालून घेते. लसूण भरपूर घातला की कारल्याची भाजी चांगली खमंग लागते. आता लसूण सुद्धा चांगला परतून घेऊ. तर लसणाचा चांगला वास येईपर्यंत इथं लसूण आपला परतून घेतला आहे. इथे काही पावडर मसाले घालते. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे,
आणि पाव चमचा हळद घालायची आणि इथं पाव चमचा आमचूर पावडर घालत आहे. हे साठवण्यातला काळा मसाला जो असतो तो इथं मी अर्धा चमचा घातला. आता हे सगळं तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले चांगले इथं परतून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर चांगला या कारल्याच्या भाजीमध्ये उभारून येतो. आता मसाले छान परतले आहेत. इथं 2 टोमॅटो बारीक चिरून घालते. या फोडणीमध्ये हे टोमॅटो छान मिक्स करून घेऊ. इथं मी कांदा आणि टोमॅटोपासूनच या कारल्याच्या भाजीला मसाला बनवलेला आहे. तर टोमॅटो चांगलं इथं हलवून घेतलं. आता इथं लगेचच कारली फ्राय जे करून घेतलेत ना ते घालून घेते. आता ही कारली आपण छान मिक्स करून घेऊ. आता इथे या भाजीला आपण पाण्याचा एकही थेंब वापरणार नाही. हे कारल्याची भाजी आपण वाफेवर शिजवणार आहे. इथं कांदा, टोमॅटो आणि कारल्याचे चकते छान मिक्स झालेले आहेत. आता इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि थोडंसं हलवून घेऊ परत. आता हे कारलं मऊ शिजवून घ्यायचं, त्यामुळे मी इथं झाकण ठेवते आणि कारलं छान शिजवून घेते. फक्त 5 मिनिटासाठीच मी हे झाकण ठेवलं होतं. आता बघा झाकण काढल्यानंतर हे कारलं हलवून घेऊ आणि अजिबात हे कारल्याची भाजी खाली लागलेली नाही. कारल्याची भाजी खाली लागली तर त्याची चव बदलू शकते, त्यामुळे आपला गॅस एकदम कमी ठेवायचा. बघा दिसायलाही सुंदर आणि खायलाही एकदम परफेक्ट चवदार अशी ही कारल्याची भाजी इथे तयार आहे आणि छान शिजली सुद्धा आहे. आता इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेतली. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथे पहा आपली कारल्याची भाजी एकदम चटपटीत अशी तयार झाली आहे. कारल्याची भाजी शिजताना लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ किंवा आमचूर पावडर घातली ना की कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही. एकदा नक्की ट्राय करा. अशाच मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.